Hello everyone, welcome to this new episode of Numerical Dose. Last time we have already seen the episode on hydrographs. Now, in this lecture we are going to focus on more numericals on the same topic but with different approach. Different things we will cover. वेगवेगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघू आणि वेगवेगळ्या गोष्टी कुठल्या बघू तर आपण हायड्रोग्राफचं इंटर कन्वर्जन आधी बघितलं. नाउ इन दिस लेक्चर वी विल फोकस ऑन द डेप्थ, एरिया अँड व्हॉल्यूम रिलेशनशिप. बेस टाइम असेल हायड्रोग्राफचा, पीक डिस्चार्ज असेल, डेप्थ ऑफ रन ऑफ ओव्हर द कॅचमेंट आणि कॅचमेंट एरिया. या बेसिस वरती आपण थोडा विचार करू आणि या गोष्टींचा इन्फिल्ट्रेशन इंडेक्स सोबत कशा प्रकारे आपण संपर्क करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण त्यांना कनेक्ट करू शकतो हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये शिकू. सो लेट अस स्टार्ट दिस लेक्चर विदाउट वेस्टिंग टाइम. 10 न्यूमरिकल याच्यामध्ये आहेत आणि विथ ड्यू पेशन्स तुम्ही पूर्ण लेक्चर बघा. ठीक आहे, तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी कळतील. सगळ्यात अगोदर आपण तिथे थोडं बेसिक कव्हर करू आणि बेसिक कव्हर केल्यानंतर आपण समजून घेऊ. बघा, युनिट हायड्रोग्राफ जो आहे त्या युनिट हायड्रोग्राफला आपण ऑलरेडी बघितलंय की त्याच्यामध्ये जो काही डेप्थ असते त्याची ती डेप्थ 1 सेंटीमीटर किंवा 1 mm म्हणजेच युनिट डेप्थ असते. आणि टीआरई जो असतो दॅट इज इट्स ड्युरेशन. दॅट ड्युरेशन कॅन बी एनिथिंग. त्याच प्रकारे आपण डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ सुद्धा बघितला आणि त्याच प्रकारे आपण फ्लड हायड्रोग्राफ सुद्धा बघितला. फ्लड हायड्रोग्राफ दिला असेल तर डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ कसा मिळवायचा आणि त्याच्यावरून युनिट हायड्रोग्राफ कसा मिळवायचा या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. सिमिलरली युनिट हायड्रोग्राफ दिला असेल तर डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ कसा कॅल्क्युलेट करता येईल किंवा कसा आपल्याला फाइंड करता येईल. सिमिलरली जर सपोज आपल्याला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ दिला असेल तर युनिट हायड्रोग्राफ मध्येही जाता येतं आणि फ्लड हायड्रोग्राफ मध्ये देखील जाता येतं. या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितल्या आहेत 7.2 मध्ये. ठीक आहे, 7.3 और समथिंग म्हणजे प्रिव्हियस न्यूमरिकल डोसच्या एपिसोड मध्ये. हा आपला नेक्स्ट एपिसोड आहे. लेट अस स्टार्ट विथ आवर एपिसोड. 10 न्यूमरिकल आपण बघू. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट अस स्टार्ट. बघा, हा आपल्याकडे आपला पूर्ण टॉपिक आहे अवेलेबल. दिस इज आर 7.4. येस, हायड्रोग्राफ अनालिसिस वर आपण बघू. त्याच्यामध्ये 10 न्यूमरिकल्स आपण बघणार आहोत वन आफ्टर दी अदर. बट बिफोर दॅट काही बेसिक गोष्टी आपण कव्हर करू. बघा, कुठलाही जर हायड्रोग्राफ असेल, व्हॉट एव्हर मे बी द हायड्रोग्राफ, तर हा जो हायड्रोग्राफ आहे या हायड्रोग्राफला आपण या प्रकारे बघतो. या हायड्रोग्राफच्या अंडर काही एरिया कव्हर होत असतो. या एरियाचं आपण थोडंसं समरायझेशन करू. इथे आपल्याकडे हायड्रोग्राफ मध्ये ड्युरेशन दिलेलं असतं. दिस ड्युरेशन इज कॉल्ड एज टीआरई. आणि इथे आपल्याकडे डेप्थ असते, इट इज कॉल्ड एज n सेंटीमीटर. आता याचे जे काही या व्हॅल्यूज असतात या व्हॅल्यूजला आपण ऑर्डिनेट बोलतो. आणि जे काही ऍप्सिस आहे हे तासमध्ये टाइम असतो. इकडे तुमचा डिस्चार्ज असतो मीटर क्यूब पर सेकंड मध्ये आणि इकडे तासांमध्ये टाइम दिलेला असतो. आता काय असतं की आपण एक इक्वेशन बघतो आणि एक इक्वेशन सिंपल आहे की व्हॉल्यूम जो असतो दॅट व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू डेप्थ. एरिया इंटू डेप्थ. सो आपण हा एरिया जर कॅचमेंट एरिया टाकला आणि ही डेप्थ जर आपण n सेंटीमीटर असं जर टाकली तर हा सपोज मीटर स्क्वेअर मध्ये आणि हा मीटर मध्ये घेतला तर हे मीटर क्यूब मध्ये आपल्याला काय मिळून जाईल, व्हॉल्यूम मिळून जाईल. ऑफकोर्स जो एरिया असतो हा एरिया कॅचमेंट एरिया आयदर किलोमीटर स्क्वेअर मध्ये किंवा हेक्टर मध्ये असतो. आणि जी n सेंटीमीटरची डेप्थ असते ती मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये असू शकते. व्हॉल्यूम जो असतो तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. आता एरिया अंडर द हायड्रोग्राफ हा एक थेरी क्वेश्चन आहे. एरिया अंडर द हायड्रोग्राफ, जर कुठलाही एरिया काढायचा असेल ग्राफच्या अंडरचा तर तुम्हाला एक्सचे आणि वायचे पॅरामीटर्स मल्टिप्लाय करावे लागतील. याला एरिया बोललं जातं. म्हणजे हा जर पूर्ण कव्हर करायचा असेल तर हा ऍक्सिस आणि या ऍक्सिसचा गुणाकार करावा लागेल तुम्हाला. देअरफॉर एरिया अंडर हायड्रोग्राफ आपल्याला काय मिळेल तर एरिया अंडर हायड्रोग्राफ मध्ये आपल्याला क्यू इंटू टाइम, डिस्चार्ज इंटू टाइमची टर्म मिळेल. डिस्चार्ज हा मीटर क्यूब पर सेकंड मध्ये असतो
आणि टाइम हा तासांमध्ये असतो. सो तुम्हाला मीटर क्यूब पर सेकंद इंटू आर ही जी टर्म मिळते ही सेम करून कॅन्सल आउट होऊन ही टर्म मिळते मीटर क्यूब वाली, म्हणजेच व्हॉल्यूम मध्ये. ओके, हे आपल्याला मिळतं व्हॉल्यूम. मग सेम गोष्ट आपल्याला इथे कव्हर करायची आहे. याच गोष्टीवर आपण थोडासा विचार करू की जर सपोज तुम्हाला डेप्थ काढायची असेल, ओके, जर तुम्हाला डेप्थ काढायची असेल तर डेप्थ कशी भेटेल? व्हॉल्यूम अपॉन एरिया करून मिळेल. ओके, व्हॉल्यूम अपॉन एरिया. सो व्हॉल्यूम जर काढायचा असेल तर तो असतो काय? एरिया अंडर द हायड्रोग्राफ, बिकॉज एरिया अंडर हायड्रोग्राफ गिव्स व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम काढण्यासाठी तुम्हाला एरिया अंडर हायड्रोग्राफ असं काढावं लागेल. एरिया अंडर हायड्रोग्राफ. आता हा एरिया अंडर हायड्रोग्राफचं जे युनिट येतं ते युनिट येतं मीटर क्यूब पर सेकंद गुणिले तास. मी याला कन्व्हर्ट करण्यासाठी आपण इथे 0.36 चा फॅक्टर गुणिले करतो. डिवाइड बाय कॅचमेंट एरिया जो असतो तो किलोमीटर स्क्वेअर मध्ये असतो. आता हा पूर्ण जो आहे हा मीटर क्यूब पर सेकंड इंटू तास मध्ये येतो एरिया अंडर द हायड्रोग्राफ. मग हा मीटर क्यूब मध्ये करायचा असेल आणि हा मीटर स्क्वेअर मध्ये करायचा असेल तर इथे तुम्हाला 0.36 हा फॅक्टर मल्टिप्लाय करावा लागतो. आणि डेप्थ जी येते ती येते मग तुमची सेंटीमीटर मध्ये. मी तुम्हाला हे सॉल्व नाही करून दाखवलं, नाहीतर तुम्हाला काय करावं लागेल, हे जे तास आहेत, एक तास म्हणजे किती सेकंद? एक तास म्हणजे तुमचे 3600 सेकंद. ठीक आहे, 3600 एक तास म्हणजे 60 मिनिट आणि 60 मिनिट मध्ये 60 सेकंद. तर हे 3600 येतात. हे सेकंद सेकंद कॅन्सल होतं तुमचं. मग 3600 मीटर क्यूब भागिले कॅचमेंट एरिया किलोमीटर स्क्वेअर मध्ये. तर याचं पुन्हा कन्व्हर्जन केलं तर हा 0.36 चा फॅक्टर तयार होतो. आता हा एरिया अंडर द हायड्रोग्राफ काढण्यासाठी एक मेथड आहे आपल्याकडे की एरिया अंडर द हायड्रोग्राफ कसा काढतात. हा जो काही हायड्रोग्राफ आपल्याला मिळाला याच्यामध्ये आपण स्ट्रिप्स कन्सिडर करतो. ओके, सो इथे आपण ही एक स्ट्रिप आहे, ही दुसरी स्ट्रिप आहे, ही तिसरी स्ट्रिप आहे. सो आपण स्ट्रिप कशी काढतो? हा तुमचा स्मॉल अमाऊंट ऑफ टाइम आहे डेल्टा टी आय, आणि हे जे आहे दिस इज वाय आय. सो आपण वाय आय इंटू डेल्टा टी आय हे जर घेतलं तर हा एरिया मिळतो एका स्ट्रिपचा. सो आपण काय करतो, समेशन ऑफ वाय आय डेल्टा टी आय हा फॅक्टर घेतो किंवा ही टर्म घेतो. ही टर्म असते एरिया अंडर द हायड्रोग्राफ. ओके, म्हणजे आपण आता हा जर हायड्रोग्राफ असा असेल, सपोज हायड्रोग्राफ असा बनला, असाच बनला फक्त, तर आपण काय करू, हा आपण टाइम घेऊ आणि त्याला गुणिले करू वाय ने, आणि हा आहे तुमचा टाइम पॅरामीटर. सो तुम्ही काय करणार, वाय इंटू टी करणार. सपोज नंबर ऑफ स्ट्रिप्स केल्या तर एक स्ट्रिप्सची जी काही थिकनेस आहे ती काय तुमची टी आय. ओके, टी आय. आणि वाय काय, सिम्पली हा एक वाय, वाय आय. मग सगळ्यांचं समेशन जर केलं तर काय होईल, समेशन वाय आय डेल्टा टी आय, वाय आय टी आय. सो आपण इथे जो काही बेसिक फॉर्म्युला घेतो तो फॉर्म्युला काय घेतो, तो फॉर्म्युला आपण घेतो समेशन ऑफ वाय आय डेल्टा टी आय इथे 0.36 डिव्हाइड बाय कॅचमेंट एरिया जो येतो किलोमीटर स्क्वेअर मध्ये, आणि इथे येतं एन सेंटीमीटर ही डेप्थ येते. हा फॉर्म्युला आपण काय करतो, सिम्पली यूज करतो, ज्याच्यामध्ये ही तुमची रन ऑफ डेप्थ आहे. रन ऑफ डेप्थ, दिस टर्म इज नथिंग बट एरिया अंडर हायड्रोग्राफ. This area under hydrograph is equal to the volume of runoff. आणि कॅचमेंट एरिया जो आहे दिस इज कॅचमेंट एरिया, सीए म्हणजे कॅचमेंट एरिया. आता हा एरिया अंडर द हायड्रोग्राफ मध्ये जो वाय आहे, वाय आय, दिस वाय आय विल बी द डिस्चार्ज टर्म, आणि डेल्टा टी आय जो आहे इट इज टाइम इन आर. दिस इज ऍक्च्युअली टाइम इंटरवल, आणि तेवढ्या टाइम इंटरवल मधला पीक डिस्चार्ज. डिस्चार्ज हा येणार तुमचा मीटर क्यूब पर सेकंद मध्ये, आणि टाइम इंटरवल येणार तास मध्ये. थोडक्यात हा फॉर्म्युला जर तुम्हाला यूज करायचा असेल, ओके, हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर काय करावं लागेल,
तुमच्याकडे डिस्चार्ज आहे, तुमच्याकडे टाइमच्या टर्म्स आहेत. ओके, तर या डिस्चार्जच्या टर्म मीटर क्यूब पर सेकंद मध्येच ठेवा, टाइम हे तास मध्येच ठेवा. त्याच्यानंतर एन जो आहे तो तुम्हाला सेंटीमीटर मध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर कॅचमेंट एरिया जो आहे तो किलोमीटर स्क्वेअर मध्ये घ्या. हे असं जर असेल तर फॉर्म्युला काय यूज करायचा आहे, एन इज इक्वल टू 0.36 समेशन वाय आय डेल्टा टी आय अपॉन कॅचमेंट एरिया. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जर सपोज तुम्हाला त्यांनी दिलं, सपोज डिस्चार्ज जो दिलाय तो मीटर क्यूब पर सेकंड मध्ये दिलाय, टाइम जो दिला आहे तो तासांमध्ये दिला आहे, एन जो मिळेल तो सेंटीमीटर मध्ये मिळेल. फक्त जो कॅचमेंट एरिया आहे हा तुम्हाला हेक्टर मध्ये दिलाय. तर इन दिस केस जो फॉर्म्युला तुम्ही यूज करणार तो यूज करणार 36 समेशन वाय आय डेल्टा टी आय अपॉन कॅचमेंट एरिया. ओके, हा तुम्ही यूज करणार. 0.36 यूज करायचा फॉर किलोमीटर स्क्वेअर, 36 यूज करायचा फॉर एरिया इन हेक्टर्स. सो दोघं इक्वेशन जे आहेत ते सेमच आहेत, फक्त युनिट नुसार बदलतात, बाकी काही नाही. याच इक्वेशनला तुम्ही कन्सेप्च्युअली जर लिहायचं म्हटलं तर एन इज इक्वल टू इथे लिहायचं असतं 0.36 मल्टिप्लाय बाय एरिया अंडर हायड्रोग्राफ. ओके, आणि डिवाइड बाय लिहायचं असतं कॅचमेंट एरिया. तुम्ही जर मॅन्युअली कॅल्क्युलेशन करणार तर हे काही फॅक्टर घ्यायचा नाही. हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर एरिया अंडर हायड्रोग्राफ कसा घेणार, युनिट त्याचे यायला पाहिजे मीटर क्यूब पर सेकंड गुणिले तास, असंच युनिट बनायला पाहिजे. कॅचमेंट एरिया घेणार तर तो किलोमीटर स्क्वेअर मध्येच असला पाहिजे, तर हा 0.36 फॅक्टर तुमचा युजफुल आहे. सो आता आपण डायरेक्टली काय करू, सॉल्व करू. ओके, एमसीक्यू सॉल्व करू, न्यूमरिकल सॉल्व करू, सो दॅट तुम्हाला इथे समजेल की एक्झॅक्टली कशा प्रकारे आपल्याला जायचंय. चलो स्टार्ट. फर्स्ट जो काही आपला क्वेश्चन आहे, फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व करू. ऑर्डिनेट ऑफ अ 3R फ्लड हायड्रोग्राफ. एक त्यांनी फ्लड हायड्रोग्राफ दिला आपल्याला, ज्याचा ऑर्डिनेट जो आहे तो होता 120 मीटर क्यूब पर सेकंद. म्हणजे एक फ्लड हायड्रोग्राफ त्यांनी आपल्याला दिलाय. त्या फ्लड हायड्रोग्राफचा जो ऑर्डिनेट आहे तो आता पीक ऑर्डिनेट दिला असेल 120 मीटर क्यूब पर सेकंद. याच्यावरून आपल्याला विचारलंय की व्हॉट विल बी द पीक ऑर्डिनेट ऑफ 2R युनिट हायड्रोग्राफ ऑब्टेन फ्रॉम दिस फ्लड हायड्रोग्राफ. जर याचा बेस फ्लो 20 मीटर क्यूब पर सेकंद आहे, हा जो बेस फ्लो आहे हा आपल्याला दिला आहे 20 मीटर क्यूब पर सेकंद. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण सांगितलं होतं, हे प्रिव्हियस लेक्चर मधले एमसीक्यूज आहेत. प्रिव्हियस लेक्चर मध्ये न्यूमरिकल डोस मध्ये आपण हे कव्हर केलेत. सो इथे आपण काय काय करतो ते समजून घ्या. 20 मीटर क्यूब पर सेकंद हा टोटल आहे 20, त्याच्यातला बेस फ्लो जो आहे तो 120 जो आहे तो टोटल आहे, त्यातला 20 इथं आहे, त्याचा अर्थ हा किती येईल तुमचा 100 येऊन जाईल. इतका येऊन जाईल 100. आता यांनी सांगितलंय की जी काही डेप्थ आहे ती आहे 2 सेंटीमीटर. ओके, 2 सेंटीमीटर. पीक ऑर्डिनेट युनिट हायड्रोग्राफचं त्यांनी विचारलंय, म्हणजे तुम्हाला फ्लड हायड्रोग्राफ वरून आधी डायरेक्ट टर्म ऑफ हायड्रोग्राफवर जायचंय आणि त्याच्यावरून मग युनिट हायड्रोग्राफवर जायचंय. जर कोणाला हे कळत नसेल तर तुम्ही प्रिव्हियस न्यूमरिकल डोस बघा. प्रिव्हियस न्यूमरिकल डोस मध्ये आपण हे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. मग तुम्ही म्हणणार की सर हे जे तुम्ही सांगितलं ते का बरं सांगितलं, तर ते आपल्या पुढच्या न्यूमरिकल साठी आहेत. आता जर तुमची इच्छा असेल की तो न्यूमरिकल मी याच्यावरच्या आधारित घ्यावा तर मग ठीक आहे, याला आपण राहू देऊ, याला आपण आता पेंडिंग ठेवू.
ठीक आहे, हा न्यूमरिकल आपण नंतर सॉल्व्ह करू. ऑर्डिनेट ऑफ 2r. ओके ओके ठीक आहे, हे पण कन्व्हर्जनच आहे. ठीक आहे, आता हा न्यूमरिकल जो आहे हा पण सेम तसाच आहे. हा आपल्याला आता घ्यायचा आहे बघा. 4r युनिट हायड्रोग्राफ. आता जी थिअरी मी एक्सप्लेन केली ती पूर्ण याच्यावर आधारित आहे. सो पहिले 3 न्यूमरिकल आपण नंतर बघू. आता अगोदर आपण हे सॉल्व्ह करून घेऊ. ओके, कन्फ्युजन नको म्हणून मी हे आता घेतोय आधीच. ठीक आहे, चलो स्टार्ट. बघा, अ 4r युनिट हायड्रोग्राफ ऑफ अ बेसिन कॅन बी अप्रॉक्सिमेटेड ॲज अ ट्रायंगल. तर त्यांनी असं म्हटलंय की एक हायड्रोग्राफ आहे आणि हा जो हायड्रोग्राफ आहे तो अप्रॉक्सिमेटेड इन द फॉर्म ऑफ अ ट्रायंगल, ज्याचा बेस टाइम त्यांनी दिलाय, पीक डिस्चार्ज दिलाय बघा 4r युनिट हायड्रोग्राफ. आता हा जो आहे हा तुमचा काय युनिट हायड्रोग्राफ आहे 4 तासाचा, म्हणजे हे ड्युरेशन इफेक्टिव्ह रेनफॉल ड्युरेशन जे 4 तास आहे. आणि जो एन येईल मग तो किती येईल 1 सेंटीमीटर. का? कारण दिस इज अ युनिट हायड्रोग्राफ. युनिट हायड्रोग्राफ मध्ये डेप्थ 1 सेंटीमीटर असते. ठीक आहे, आता ते असं म्हणताय की याचा पीक ऑर्डिनेट जो आहे तो आहे किती 300 मीटर क्यूब पर सेकंद. आता हा जो बेस पिरियड आहे तो बेस पिरियड किती आहे, तो आहे 48 तास 48 आवर्स. ठीक आहे, आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय की जो एन सेंटीमीटर असतो तो असतो 0.36 इंटू एरिया अंडर हायड्रोग्राफ डिवाइड बाय कॅचमेंट एरिया इन किलोमीटर स्क्वेअर. सो 0.36 मल्टिप्लाय बाय एरिया अंडर हायड्रोग्राफ. आता यांनी सांगितलं की हा ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये आपण अप्रॉक्सिमेट करू शकतो. तर ट्रायंगलचा एरिया काढणं सोपं आहे. मग एरिया काढणं म्हणजे काय, हा एरिया काढायचा आहे ना. हा एरिया काढला तर काय भेटेल, एरिया अंडर DRH भेटेल. मग हाफ इंटू बेस इज 48 आणि जी हाईट आहे ती येते 300. आता हे युनिट जे येते बघा तास गुणिले मीटर क्यूब पर सेकंद, तर तेच युनिट आहे. तर 0.36 यूज केला जाऊ शकतो. डिवाइड बाय कॅचमेंट एरिया किलोमीटर स्क्वेअर मध्येच मिळेल कॅचमेंट एरिया. आणि जो डेप्थ आहे एन ती किती टाकायची, आता ऑफकोर्स ही 1 टाकायची कारण हा युनिट हायड्रोग्राफ आहे. डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ असता तर 1 नसता लिहिला आपण इकडे, त्यांनी एन दिलेला असता मग त्यावेळेस. पण इथे सिन्स इट इज अ युनिट हायड्रोग्राफ, तर युनिट हायड्रोग्राफचा मिनिंगच आहे की एन किती राहील 1 सेंटीमीटर राहील. सो दिस विल बी 1 सेंटीमीटर. याला जर सॉल्व्ह केलं तर कॅचमेंट एरिया मिळून जाईल तुमचा हे सगळ्यांचा गुणाकार, कारण हा तो 1 आहे. याचं झालं काम. तुम्ही म्हणणार की सर युनिट कन्वर्ट नाही करायचे का, नाही करायचे, बिकॉज इथे 0.36 जो आहे इट टेक्स केअर ऑफ ऑल दीज युनिट्स. आपण एक सिंगल फॅक्टर जो आहे 0.36 तो जर मल्टिप्लाय केला तर आपल्याला एक इथे बेनिफिट असा भेटतो की मीटर क्यूब पर सेकंद हे तास आणि हे सेंटीमीटर हे तिघ काय करतात, जुळवून घेतात एकमेकांसोबत बिकॉज ऑफ दिस 0.36. सो कॅचमेंट एरिया निघेल तुमचा 0.36 इंटू 0.5 इंटू 48 इंटू 300. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हा 0.5 हा करतो याला 24. 0.36 इंटू 24 इंटू 300. सो ह्या 2 शून्याला म्हणजे 100 आहे हा, याला जर ते गुणिले केलं तर हा होतो 36 गुणिले 24 गुणिले 3. ठीक आहे, सो याला तुम्ही लिहू शकतात 12 इंटू 3 इंटू 24 इंटू 3. ठीक आहे ना, सॉल्व्ह करू शकतात तुम्ही. सो असं तुम्हाला करता येईल. सो याचं आन्सर आपण काढू शकतो मग इझिली. 12 इंटू 12 इंटू किंवा 12 इंटू 3 इंटू 12 इंटू 2 इंटू 3. सो 12 12 144. 144 इंटू 18. ठीक आहे, सो त्याला आपण सॉल्व्ह केलं तर येतो 2592. अँड द करेक्ट आन्सर इज दिस 2592. करेक्ट आन्सर इज 2592 किलोमीटर स्क्वेअर. सेम आपला नेक्स्ट क्वेश्चन सेम कन्सेप्टवर आधारित. बघा, अ 3R युनिट हायड्रोग्राफ. तुम्ही रिपीट बघू शकतात सगळ्या गोष्टी.
तुम्हाला लगेच क्लिक जर होत नसेल तर लगेच स्टार्टिंगचे जे 5-10 मिनिट आहेत त्याच्यात बघा, जे आपण हे एक्सप्लेनेशन केलंय याला बघा, हे एक्सप्लेनेशन आपण केलंय या इक्वेशनचं त्याला बघा, तर तुम्हाला कळून जाईल लगेच. चलो सेकंड क्वेश्चन, सॉरी सेकंड नाही, आपले वरचे क्वेश्चन बाकी आहेत ना. फिफ्थ क्वेश्चन ते वरचे आपण नंतर बघू. 3 तासाचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ ऑफ अ बेसिन can be approximated as a triangle. Again, we have a hydrograph which can be approximated in the form of a triangle. ठीक आहे, इथे आपल्याकडे असं म्हटलंय की हा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आहे जो की 3 तासाचा आहे, म्हणजे इथे 3 आलं. ओके, विथ अ बेस पिरियड 48 आवर्स अँड पीक. त्यांनी आपल्याला विचारलंय व्हॉट इज द रन ऑफ डेप्थ, व्हॉट इज द डेप्थ ऑफ रन ऑफ, म्हणजे हा एन जो आहे ना तो माहित नाही आपल्याला, तोच तर विचारलाय त्यांनी. ठीक आहे, पीक डिस्चार्ज जो आहे तो त्यांनी सांगितला 200, बेस पिरियड जो आहे तो त्यांनी सांगितला 48 तास. ओके, पीक डिस्चार्ज दिलाय आणि कॅचमेंट एरिया जो दिलाय तो आहे 3000 किलोमीटर स्क्वेअर. सो व्हॉट इज आवर फॉर्म्युला, और फॉर्म्युला फॉर n सेंटीमीटर इज 0.36 into this is the area under hydrograph and divide by catchment area in kilometer square. So 0.36 multiply by area कसा काढायचा आता, 1/2 into base 48, height 200, units कुठलेही बदलवायचे नाही because we have this 0.36, this is our friend. कॅचमेंट एरिया किलोमीटर स्क्वेअर मध्ये दिलाय का, यस दिलाय, किती 3000. सो वी कॅन सॉल्व दिस वन व्हेरी इझिली, वी कॅन सॉल्व दिस वन व्हेरी इझिली. आपल्याकडे हा 2 गेला तर हा उरतो 100. ओके, आणि हे 2 शून्य याच्या सोबत कॅन्सल. 3 चा हा होतो 10, 30, 3 चा हा होतो 16. सो इट इज 0.036 इंटू 16. आणि जर हे आपण गुणिले केलं 0.036 इंटू 16, तर आन्सर कम्स आउट टू बी 0.576. सो 0.576 is the correct answer. Of course in centimeters. चलो नेक्स्ट क्वेश्चन, वन मोर. काय आहे क्वेश्चन समजून घेऊ. गिवन डेटा जो आहे तो आधी समजून घ्या. टोटल ऑब्झर्व्ड रन ऑफ व्हॉल्यूम, आता यांनी रन ऑफ व्हॉल्यूम दिलाय. हा रन ऑफ व्हॉल्यूम त्यांनी दिलाय आपल्याला 25.2 मिलियन मीटर क्यूब. याचा अर्थ होतो 25.2 इंटू 10⁶ मीटर क्यूब. ओके, सेकंड थिंग दे हॅव गिवन इज duration of storm 4 hour. Third thing they have given is the uniform intensity. This is the intensity of rainfall. Rainfall intensity त्यांनी दिली आहे in centimeter per hour. तर ही जी रेनफॉल इंटेन्सिटी आहे इट इज 2.8 सेंटीमीटर पर आवर. ओके, and afterwards हे जे बेसिन आहे, दिस बेसिन इन्फिल्ट्रेशन फॉर द बेसिन, हे आपल्याला विचारलंय. इन्फिल्ट्रेशन म्हणजे आपला फाय इंडेक्स त्यांनी विचारलाय. ओके, सो रन ऑफ व्हॉल्यूम 25.2 मिलियन मीटर क्यूब, TRE 4 आर, रेनफॉल इंटेन्सिटी 2.8 आणि बेसिनचा फाय इंडेक्स त्यांनी दिलेला आहे. ओके, सो आता कसं आपण सॉल्व्ह करायचं तर बघा, किंवा आता या डायग्रामची आय थिंक गरज नाही. आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आहे आपल्याकडे n सेंटीमीटर डेप्थ इज इक्वल टू 0.36 इंटू व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ, व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ डिवाइड बाय कॅचमेंट एरिया. आता हा फॉर्म्युला आहे.
पण हा फॉर्म्युला कधी ऍप्लिकेबल आहे, जर तुम्हाला डिस्चार्ज किंवा बेस टाइम किंवा मग टाइम हे तासमध्ये, हे मीटर क्यूब पर सेकंद हे दिलं असेल. आता याच्यात डायरेक्टली व्हॉल्यूम तुम्हाला देऊन दिला आहे त्यांनी, ओके ना, डायरेक्टली व्हॉल्यूम देऊन दिला आहे. सो इन दिस केस वी कॅन इझिली राईट दॅट दिस n सेंटीमीटर what is this n सेंटीमीटर. फर्स्ट ऑफ ऑल काय विचारलंय ते समजून घ्या. फाय इंडेक्स विचारलाय. आता हा फाय इंडेक्स म्हणजे काय, इन्फिल्ट्रेशन आहे. आता इन्फिल्ट्रेशन कसं निघतं, इन्फिल्ट्रेशन निघतं रेनफॉल मायनस रन ऑफ करून. आता हा रेनफॉल सेंटीमीटर प्रति तास मध्ये असेल तर रन ऑफला पण सेंटीमीटर प्रति तास मध्ये लिहावं लागेल, तेव्हा तुम्हाला फाय इंडेक्स मिळून जाईल. आता रेनफॉल तुम्हाला देऊन दिला आहे, पण रन ऑफ जो आहे तो रन ऑफ बघा, रन ऑफ दिलेला नाही इकडे. सो रन ऑफ जर दिलेला नसेल तर रन ऑफ काढावा लागेल, जो की n सेंटीमीटर असतो, आणि म्हणून हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. पण याच्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ डायरेक्ट देऊन ठेवला आहे, म्हणजे इझी काम झालंय उलट आपलं. ओके, सो इझी काम झालं असेल तर मग बघा कसं काढणार. n सेंटीमीटर किंवा n जो आहे तो आपल्याला काढावा लागेल. सो n कसा निघेल, व्हॉल्यूम अपॉन एरिया. व्हॉल्यूम अपॉन एरिया, व्हॉल्यूम किती आहे आपला, व्हॉल्यूम आहे आपला 25.2 इंटू 10⁶ मीटर क्यूब अपॉन एरिया जो आहे, that area is catchment area which is given as catchment area is given ना 280 किलोमीटर स्क्वेअर. सो इथे 280 किलोमीटर स्क्वेअरचा जर मीटर करायचा असेल तर 10⁶ ने मल्टिप्लाय करायचं, हा मीटर स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, त्याचा वर्ग म्हणजे 10⁶. ओके ना. सो इथे काय होईल, तुम्हाला एक एक शब्द नीट ऐकावा लागेल बरं का. आता तुम्ही म्हणणार की एक कन्व्हर्जन कसं काय आलं, बोललो मी आत्ताच की इथे किलोमीटर स्क्वेअर होता ना, या किलोमीटर स्क्वेअर मध्ये एक, या किलोमीटरच्या जागी तुम्ही 1000 मीटर लिहू शकतात, हे तर माहित पाहिजे. याचा स्क्वेअर केला तर 1000चा स्क्वेअर किती होतो, 10⁶ होतो. मीटरचा स्क्वेअर काय होतो, मीटर स्क्वेअर होतो. हे असं कन्व्हर्जन आहे. हा आणि हा कॅन्सल होऊन जाईल, राहील काय फक्त 25.2/280 इज इक्वल टू n. आता हा n जो आहे हा कशात येईल, हे मीटर क्यूब आणि मीटर स्क्वेअर, हा मीटर मध्ये येईल. ओके, ठीक आहे. 25.2/280 हा झाला तुमचा n, ही डेप्थ झाली तुमची. आता ही डेप्थ तुम्हाला यूज करावी लागेल फाय इंडेक्सच्या कॅल्क्युलेशन मध्ये. फाय इंडेक्स असतो सेंटीमीटर प्रति तास मध्ये. रेनफॉल इंटेन्सिटी घ्या, ही येते सेंटीमीटर प्रति तास मध्ये. याच्यातून रन ऑफ अपॉन टीआरई करा, कारण हे रन ऑफ जो आहे ना तो n सेंटीमीटर असतो, तर टीआरई तास मध्ये असतो, तेव्हा हे सेंटीमीटर प्रति तास होईल. सो फाय मिळण्यासाठी किंवा फाइंड करण्यासाठी जी काही इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी घ्यावी लागेल तुम्हाला. व्हॉट इज द इंटेन्सिटी, रेनफॉल इंटेन्सिटी 2.8 मायनस रन ऑफ किती आहे 25.2 डिवाइड बाय 280, आणि ह्याला डिवाइड बाय टाइम ने करा. आता हा टाइम कुठून भेटेल, टीआरई दिलाय बघा 4 तास. टोटल ऑब्झर्व रन ऑफ व्हॉल्यूम ड्युरिंग अ 4 तासाचा स्टॉर्म म्हणजे टीआरई 4. सो इथे भागिले काय होईल 4 होऊन जाईल. तो हे सगळं तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. 25.2 ला भागावं लागेल 280 ने, तर ते कॅल्क्युलेशन येतं 0.09. So the correct answer will be 25.2 divided by 280 and divided by 4.
So this answer is 2 point. Okay, I think we have missed something. काहीतरी आपल्याकडून रॉंग झालेलं असेल. कन्सेप्ट तर सेम आहे. लेट अस चेक दिस. बघा, सगळ्यात अगोदर रन ऑफ व्हॉल्यूम. तर रन ऑफ व्हॉल्यूम जो आहे आपला तो आहे 25.2 मिलियन मीटर क्यूब. ठीक आहे, बरोबर. ओके, त्याच्यानंतर 25.2 2.8 सेंटीमीटर प्रति तास हा तुमचा पाऊस आहे. 2.8. ठीक आहे, 2.8. ओके, सो जर आपल्याला n सेंटीमीटर डेप्थ काढायची असेल, n काढायचा असेल तर आपण हा 25.2 मिलियन मीटर क्यूब आहे इंटू 10⁶ मीटर क्यूब भेटेल, डिवाइड बाय तुमचा 280 इंटू 10⁶ मीटर स्क्वेअर होऊन जाईल. हे सगळं कॅन्सल होऊन जाईल आणि 25.2 बाय 280 0.09 मीटर, याचा अर्थ 9 सेंटीमीटर इतका रन ऑफ मिळेल. बरोबर ना. हे आता हा रन ऑफ मिळालाय तुमचा 9 सेंटीमीटर टोटल. तर रन ऑफ रेट काढून घ्या. रन ऑफ रेट येऊन जाईल तुमचा 9/4. तो येऊन जाईल तुमचा 2.25 आणि φi म्हणजेच काय, रेनफॉल रेट मायनस रन ऑफ रेट. तो रेनफॉल रेट जो आहे तो आहे 2.8 आणि रन ऑफ रेट जो आहे दॅट रन ऑफ रेट इज 2.25. So 2.8 minus 2.25 comes out 0.55 centimeter प्रति तास. So the correct answer here is 0.55. थोडा वेळ घेतला आपण या क्वेश्चन साठी, बट इट इज ओके, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे समजून घ्या. एक बेसिनचा एरिया त्यांनी दिला आहे, कॅचमेंट एरिया, तो आहे 333 किलोमीटर स्क्वेअर. देअर वॉज अ स्टॉर्म फॉर 6 तास. सो ऑफकोर्स हा तुमचा TRE आहे 6 तास. विथ अ युनिफॉर्म इंटेन्सिटी 2 सेंटीमीटर प्रति तास. युनिफॉर्म इंटेन्सिटी 2 सेंटीमीटर प्रति तास. द ऑब्झर्व्ड रन ऑफ वॉज, रन ऑफ जो आहे त्याचा रन ऑफचा व्हॉल्यूम दिलाय. रन ऑफ व्हॉल्यूम 20 इंटू 10⁶ मीटर क्यूब. ऑब्झर्व्ड फाय इंडेक्स त्यांनी विचारलाय. फाय इंडेक्स किती असेल हे विचारलंय. आता बघा काय आहे की आपल्याकडे सिंपल आपल्याला दिलेलं काय आहे, एरिया दिलाय इथे, ओके, आणि व्हॉल्यूम दिलाय. सो व्हॉल्यूम अपॉन एरिया जर केला, कोणता व्हॉल्यूम, रन ऑफ व्हॉल्यूम. आता बघा हा कॅचमेंट एरिया आहे. या कॅचमेंट एरियावर किती डेप्थ जमा होते, या डेप्थने जर आपण गुणिले केलं, या एरियाला जर डेप्थने गुणिले केलं तर व्हॉल्यूम बनतो. म्हणजेच काय, एरिया गुणिले डेप्थ विल बी इक्वल टू व्हॉल्यूम. बरोबर ना. मग याच्यात आपण व्हॉल्यूम अपॉन जर एरिया केला तर आपल्याला डेप्थ मिळते विच इज n. आता सेंटीमीटर मध्ये पाहिजे म्हणून 10⁻² करून द्या. 10⁻². बरोबर ना. फॉर सेंटीमीटर,
म्हणजे इथे तुम्ही मीटर क्यूब टाकणार आहे ना. रन ऑफ व्हॉल्यूम किती मीटर क्यूब झाला? 20 × 10⁶ मीटर क्यूब. आणि कॅचमेंट एरिया हा कशात आहे? किलोमीटर स्क्वेअर मध्ये. 333 × अगेन 10⁶ मीटर स्क्वेअर. आता परत काही ना प्रॉब्लेम येईल की हा 333 चा 10⁶ का बरं गुणिले केला. आता हा किलोमीटर स्क्वेअर मध्ये 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, त्याचा जर स्क्वेअर केला तर तो येतो 10⁶ मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तोच आला. सो आन्सर येऊन जाईल तुमचं 20/333 × 10⁻² सेंटीमीटर. ओके, 10⁻² लिहावं लागेल. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 10⁻². ओके ना, तुमच्याही लक्षात आलं असेल. फॉर सेंटीमीटर कन्व्हर्जन +2 करावं लागेल. सो हा तुमचा होतो 2000 भागिले 333 असा हा होतो. दिस विल बी n. आता हा जो n आहे हा तुमचा सेंटीमीटर मध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला काढायचा आहे फाय इंडेक्स. सो तुम्हाला काय करावं लागेल? रेनफॉल रेट मायनस रन ऑफ रेट करावा लागेल. पण आता रन ऑफ रेटचा विषय असा असतो की आपल्याला तो डायरेक्ट मिळत नाही, आपल्याला n मिळतो. त्याच्यामुळे आपण काय करणार, जो रेनफॉल रेट आहे जो की दिलाय 2 सेंटीमीटर प्रति तास, याच्यातून वजाबाकी करतो रन ऑफ रेटची, जो की असतो n/TRE. रन ऑफ रेट ना, रन ऑफ काय n, मग रेट काढायचं असेल तर भागिले TRE करा, टाइम ने भागा. सो 2 मायनस इथं n/TRE काय येईल? 2000 डिवाइड बाय 333. आणि इथे TRE अजून डिवाइडला आहे तर तो TRE किती आहे? 6. 6 ने इथे भाग जातो. सो हे तुम्ही सॉल्व केलं अप्रॉक्सिमेटली 2000 ला 333 ने भाग देऊ शकता तुम्ही. काय उत्तर येतं बघू शकतात. बघा असं तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. 2000 ला तुम्ही 333 ने भाग द्या तर सुरुवातीला 0 येऊन जाईल. आता 3333 गुणिले 3 केलं तर हा जवळपास 10,000 जातो. सो गुणिले 6 करावा लागेल. तर तो करून बघा. 7×3=18, 7×3=18, 19, 7×3=18, 19, 7×3=18, 19, 19,998. उरले किती? 2 पॉइंट आहेच म्हणून 0 घ्यायचा. लगेच परत तो नाही होते म्हणून अजून एक 0, नाही होते म्हणून अजून एक 0, नाही होते म्हणून अजून एक 0, परत 20 आला तर परत इथे 6 येऊन जाईल. याचा अर्थ याचं आन्सर जे आहे ते किती आहे? 2 - 0.600006 डिवाइड बाय 6. सो हे येतं 2 - 0.1. सो येतं आन्सर 1.9 आहे का? 1.9 ला अप्रॉक्सिमेटली काय लिहिणार? 1.9 च्या सगळ्यात जवळ कोण आहे? 2च आहे, सी. मी कॅल्सीवर केलं तर एक्झॅक्टली 2 तुमचं उत्तर येऊन जाईल. इथे 2 येतं की 10 येतं चेक करू शकता. कॅल्क्युलेशन आपले चुकू शकतात बरं का. डिवाइड बाय 6 केलं, 2 मायनस तुम्हाला करावं लागेल आन्सर. आन्सर कम्स आउट टू बी 2. असंच मेथड आहे. ओके, तर हा आपला एक टॉपिक झाला. आता म्हणजे याच्यात आपण थोडक्यात केलं काय, मी जस्ट तुम्हाला समरी सांगून देतो की आपण काय केलं. समरी आपली एवढीच आहे की आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आपल्याकडे आहे
डेप्थ इज इक्वल टू व्हॉल्यूम अपॉन एरिया. बस हा एकच फॉर्म्युला. आता याला यूज करायचं आहे आपल्याला दोन पद्धतीने. व्हॉल्यूम इन मीटर क्यूब दिला असेल, एरिया इन मीटर क्यूब असेल, तर तुम्हाला डेप्थ मिळून जाईल मीटर मध्ये. बरोबर, हा सिंपल. त्याच्यानंतर जर तुम्हाला हायड्रोग्राफ मध्ये डिस्चार्ज, टाइम, एरिया असं विचारलं असेल, तुम्ही एन काढू शकतात. कसं काढू शकतात, तर एन बरोबर 0.36 इंटू एरिया अंडर हायड्रोग्राफ आणि डिवाइड बाय तुम्ही कॅचमेंट एरिया करू शकता किलोमीटर स्क्वेअर, म्हणजे की मी आधी पण सांगितलं. आणि इथं जो काही हायड्रोग्राफ दिला असेल त्या हायड्रोग्राफचं इथे एन सेंटीमीटर असतं आणि इथे टीआरई असतं. जो काही फाय इंडेक्स असतो तो काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे रेनफॉल मायनस रन ऑफ अपॉन टीआरई. आता रेनफॉल हा सेंटीमीटर मध्ये, रन ऑफ हा सेंटीमीटर मध्ये आणि टीआरई हा तासांमध्ये, तेव्हा हा तुम्हाला सेंटीमीटर प्रति तास मिळतो. पण आपल्याला रेनफॉलच्या ऐवजी रेनफॉल इंटेन्सिटी दिली असते, म्हणून आपण काय करतो, रेनफॉल बाय टीआरई करतो. ओके, आपण काय लिहिलं होतं, रेनफॉल बाय टीआरई लिहिलं होतं. पेशन्स तर ठेवावे लागतील तुम्हाला, नाही तर मग पुढे करावा लागेल व्हिडिओ. आता रेनफॉल जो आहे आपला, त्या रेनफॉलला आपण डिवाइड बाय टीआरई असं लिहू शकतो, रेनफॉल बाय टीआरई. आणि मायनस आपण लिहू शकतो रन ऑफ बाय टीआरई. आता हा रेनफॉल बाय टीआरई म्हणजेच आय असतो आणि मायनस रन ऑफ बाय टीआरई म्हणजे एन अपॉन टीआरई असतो. अँड दिस इज नथिंग बट फाय. हा एन कुठून भेटतो, फ्रॉम हायड्रोग्राफ. कसा, तर एन इज इक्वल टू काय येतं इकडे, व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ अपॉन कॅचमेंट एरिया, या फॉर्म्युल्याने हे मिळतं. ओके, सो असं आपण करू शकतो. चला आता नेक्स्ट, ऍव्हरेज फाय इंडेक्स म्हटलंय त्यांनी. ऍव्हरेज फाय इंडेक्स फॉर अ कॅचमेंट ऑफ 10 किलोमीटर स्क्वेअर. आता बघा, जो फाय इंडेक्स आहे तो त्यांनी दिलाय किती, 2 सेंटीमीटर प्रति तास. आणि ऍव्हरेज फाय इंडेक्स फॉर कॅचमेंट हा किती दिलाय, कॅचमेंट एरिया 10,000 किलोमीटर स्क्वेअर इतका कॅचमेंट एरिया दिलाय. त्यानंतर कॅल्क्युलेट द पीक डिस्चार्ज, म्हणजे त्यांनी क्यूपी विचारलाय आपल्याला, रिझल्टिंग फ्रॉम अ 2 hour स्टॉर्म ओव्हर. 2 तासाचा स्टॉर्म दिलाय, म्हणजे जो टीआरई तो किती आहे, 2 तास आहे. बेस टाइम त्यांनी जो दिलाय तो आहे 100 तास. आणि इथे अज्युम अप्रॉक्सिमेटली ट्रायंग्युलर हायड्रोग्राफ. ओके, तेच इथं बोलायचं राहिलं त्यांच्याकडून की दिस हायड्रोग्राफ कॅन बी अप्रॉक्सिमेटेड इन द शेप ऑफ अ ट्रायंगल. ते दिलेलं नाहीये, मग आपण ते अज्युम करून घेतलं. हे आपलं हायड्रोग्राफ असेल आता इन द फॉर्म ऑफ अ ट्रायंगल. त्याचा बेस टाइम त्यांनी आपल्याला दिला आहे 100. पीक डिस्चार्ज जो आहे तो आपला विचारलाय. एन जो आहे आपला तो एन दिला नाहीये. टाइम जो आहे तो 2 तास आहे. बेस टाइम वेगळा आणि टीआरई इफेक्टिव्ह रेनफॉल ड्युरेशन ते वेगळं. मग आता इथून कसं फाइंड करणार, हा एन कसा निघेल, दिस एन कॅन बी फाउंड आउट बाय युजिंग फाय इंडेक्स. काय असतं की फाय इंडेक्स जो असतो, इट इज व्हॉट, इट इज सिम्पली रेनफॉल रेट मायनस रन ऑफ रेट. व्हॉट इज द रेनफॉल रेट, दिलाय ना, पाऊस दिलाय का, फाय इंडेक्स दिलाय, पाऊस नाही दिला त्यांनी.
ओके, पाऊस दिला नाहीये तर पाऊस घ्यावा लागेल मग आपल्याला. काय येऊ शकतो? ठीक आहे, आता इथे हे जे काही ऑप्शन्स दिले त्यानुसार इथे पावसाचा रेट आता बघावा लागेल आपल्याला किती घेतलाय. तर फाय इंडेक्स दिला, रेनफॉल रेट हा तर आपला फाय इंडेक्स आहे, कॅल्क्युलेट पीक डिस्चार्ज. ओके ठीक आहे, मग आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा आहे, n सेंटीमीटर इज इक्वल टू 0.36 इंटू एरिया हाफ इंटू बेस इंटू हाइट डिवाइड बाय कॅचमेंट एरिया. कॅचमेंट एरिया किती आहे? 10,000. ओके, 10,000. आणि जो रेनफॉल आहे इथे लिहून घ्या, टेक 10 सेंटीमीटर प्रति तास. चेक करू आपण आता काय ऑप्शन नाही, तर इथे 10 लिहावं लागेल आपल्याला. फाय इंडेक्स जो आहे तो 4 आहे. ओके, 10 सेंटीमीटरच टोटल रेनफॉल दिलाय. ओके बरोबर. हा इतका आपला क्वेश्चन आहे पूर्ण. ठीक आहे, हे दोन गोष्टी मी ऍड केल्या फक्त, ते दिलेलंच पाहिजे होतं. तर टोटल रेनफॉल जो आहे तो दिलाय त्यांनी. बघा, रेनफॉल रेट माहित नाही, टोटल रेनफॉल दिलाय. मग आता आपण टोटल रेनफॉलच्या हिशोबानेच बोलू शकतो. टोटल रेनफॉल 10 सेंटीमीटर. टोटल इन्फिल्ट्रेशन किती होईल? रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन किती आहे? 2. तर मग टोटल इन्फिल्ट्रेशन किती होईल? 2 गुणिले 2 बरोबर 4 सेंटीमीटर. बरोबर ना? एका तासाला 2 सेंटीमीटर आहे, तर असा किती तास पाऊस पडतोय? 2 तास पडतोय, म्हणजे टोटल किती? 4 सेंटीमीटर. सो रन ऑफ किती येऊन जाईल? 10 वजा 4 6 सेंटीमीटर. याचा अर्थ एन किती येऊन जाईल? 6 सेंटीमीटर. मग आता हा जो फॉर्म्युला आपण लिहिला याच्यात एन किती येऊन जाईल? इथे 6 येऊन जाईल. 6 मल्टिप्लाय बाय 10,000 इक्वल टू 0.36 इंटू 50 इंटू क्यूपी. सो क्यूपी येऊन जाईल 6 इंटू 10⁴ अपॉन हा 3.6 इंटू 5. हा आहे तो तुमचा. फर्दर सॉल्व जर केलं तर क्यूपी येऊन जातो किती? 6 1 0.6 3 1/3 इंटू 10⁴. सो इट इज 0.3333 असा असतो ना, आणि इंटू 10⁴ असा असतो, असा होईल. 1/3 इज इतके 3 ना, सगळे कंटिन्युअस 3. तर मग उत्तर येतं याचं ट्रिपल नाही, क्वाड्रिपल. सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. बघा, उत्तर त्याचं येतं बी. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा होता की गिव्हन डेटा जो आहे तो इकडनं किंवा तिकडनं असू शकतो.
आणि म्हणून मी तुम्हाला रिपीट तीच गोष्ट सांगतोय की तुमच्याकडे एकच फॉर्म्युला आहे इथे. तुमच्याकडे रेनफॉल, रन ऑफ, इनफिल्ट्रेशन अशी गोष्ट आहे. तुम्हाला रेनफॉल दिलेला असेल तर तुम्ही रन ऑफ वरून इन्फिल्ट्रेशनवर जाऊ शकता किंवा इन्फिल्ट्रेशन वरून रन ऑफ वर जाऊ शकता. म्हणजे इथून इकडे पण जाऊ शकतात, इकडून इकडे पण जाऊ शकतात. म्हणजे हे गिवन असेल तर तुम्ही हे काढू शकतात आणि हे गिवन असेल तर तुम्ही हे काढू शकतात. असं मग आयदर तुम्हाला इकडनं तिकडे विचारतील किंवा तिकडनं इकडे विचारतील असं. आता हा जो एन आहे, एन, या एन ला आपण म्हणतोय डेप्थ. त्या डेप्थ वरून आपल्याला व्हॉल्यूम अँड एरियावर जाता येईल. मग आयदर व्हॉल्यूमचे पॅरामीटर्स देऊन एरिया विचारतील किंवा एरिया देऊन व्हॉल्यूम मधलं काहीतरी विचारतील. कारण हा व्हॉल्यूम जो आहे हा असतो हाफ इंटू बेस टाइम इंटू पीक डिस्चार्ज. मग एरिया दिला, टीबी दिला तर क्यूपी विचारला, जसा हा न्यूमरिकल. आणि एरिया दिला, क्यूपी दिला तर टीबी विचारू शकता. ओके, असं ते करू शकतात. सो हे तुमचं बेसिक मेन आहे. 0.36 वाला फॉर्म्युला केव्हा यूज करणार आणि डायरेक्टली व्हॉल्यूम अपॉन एरिया कधी यूज करणार. व्हॉल्यूम डायरेक्टली दिला असेल तर तुम्ही व्हॉल्यूम अपॉन एरिया यूज करा. जर बेस टाइम आणि डिस्चार्ज दिला असेल तर तुम्ही 0.36 वाला फॉर्म्युला यूज करा. असं ते आहे. ओके, सो इट इज इझी टू अंडरस्टँड. नाव हा नेक्स्ट आपला की कुठला जर एरिया असेल याच्यावर काहीतरी पाऊस पडत असेल पी सेंटीमीटर, तर या पी ला एक फॅक्टर गुणिले करून आपल्याला भेटतो एन सेंटीमीटर विच इज कॉल्ड ॲज रन ऑफ. म्हणजे आपण डिफाईन करतो की रन ऑफ जो आहे इट इज के इंटू रेनफॉल. तर याच्यातला हा जो के याला बोललं जातं रन ऑफ कोएफिशियंट. ओके, म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर इफ के इज 0.5 तर याचा अर्थ हा होतो की 50% ऑफ रेनफॉल कन्वर्ट्स इनटू रन ऑफ. 50%, म्हणजे जर 10 सेंटीमीटर पाऊस पडत असेल आणि 0.5 इतकी व्हॅल्यू आहे के ची, तर याचा अर्थ आहे की रन ऑफ किती भेटेल तुम्हाला 0.5 इंटू 10 म्हणजे किती भेटेल 5 सेंटीमीटर भेटेल. हा रन ऑफ कोएफिशियंटचा अर्थ होतो. आता वेगवेगळ्या एरियाजचे वेगवेगळे रन ऑफ कोएफिशियंट असतात. जसं त्यांनी आपल्याला इथे दिलंय की रोड्स असतील तर रन ऑफ कोएफिशियंट 0.7 आहे. म्हणजे 10 सेंटीमीटर पाऊस पडला तर 7 सेंटीमीटर जो आहे तो 7 सेंटीमीटर रन ऑफ मध्ये कन्वर्ट होतो. जर 10 सेंटीमीटर पाऊस पडला फक्त 10% म्हणजे 0.1 टाइम्स म्हणजे 1 सेंटीमीटरच रन ऑफ मध्ये कन्वर्ट होतो, बाकी इन्फिल्ट्रेट होतो लॉन मध्ये. रेसिडेन्शियल एरिया असेल आणि पाऊस जर सपोज 10 सेंटीमीटर पडला तर 0.3 टाइम्स फक्त काय मिळतो रन ऑफ मिळतो, म्हणजे 3 सेंटीमीटर, 30% टू बी प्रिसाइज. इंडस्ट्रियल एरिया असेल, MIDC एरिया असेल, गॅरेज टाइप एरिया असेल तर हार्ड ग्राउंड आपल्याला सापडेल. त्याच्यामुळे रन ऑफ कोएफिशियंट हा जास्त असतो. म्हणजे पडलेल्या पावसातून जास्तीत जास्त तुम्हाला रन ऑफच मिळणार आहे, इन्फिल्ट्रेशन कमी होणार आहे. मे बी तिकडे पेविंग केलेली असते, हार्ड ग्राउंड असतं, देअरफॉर इन्फिल्ट्रेशन इज लेसर. आता आपण काय करतो, सिंपल आपण हे बघितलं की हा एरिया आहे, या एरियाचा जो के आहे, सपोज हा लॉन एरिया आहे, तर हा जो के एरिया आहे, सॉरी हा जो एरिया आहे, हा एरिया आहे सपोज 20 हेक्टर. तर 20 हेक्टर पैकी किती रन ऑफ होणार आहे तर ते डिपेंड करेल रन ऑफ कोएफिशियंट वर. आता या 20 हेक्टरचा लॉन एरियाचा रन ऑफ कोएफिशियंट 0.1 आहे. याचा अर्थ रेनफॉल कसा काढणार, रेनफॉल निघेल के इंटू सॉरी रन ऑफ निघेल के इंटू रेनफॉल. मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के 0.1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेनफॉल, इट इज 20, सॉरी इट इज 10. रेनफॉल 10 सेंटीमीटर असेल आणि रन ऑफ कोएफिशियंट 0.1 असेल
तर रन ऑफ किती मिळेल? 1 सेंटीमीटर मिळेल. हेच अर्थ होतो केचा. पण आता ते आपल्याला सांगताय की आपला जो कॅचमेंट एरिया आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालाय. म्हणजे कॅचमेंट एरियामध्ये भाग पडलेले आहेत. काही 10 हेक्टर एरिया जो आहे, आता हा 50 हेक्टर आहे. त्याच्यानंतर हा 20 हेक्टर, हा 20 हेक्टर, हा 10 हेक्टर, हा 20 हेक्टर आणि हा 20 हेक्टर. हे असे 4 एरियाज आहेत. आता या 20 हेक्टर मध्ये जो रन ऑफ कोएफिशियंट आहे तो वेगळा आहे. या 20 हेक्टरचा जो 50 हेक्टरचा जो रन ऑफ कोएफिशियंट आहे तो आहे 0.3. 20 हेक्टर जो आहे लॉनचा एरिया त्याच्यात आहे 0.1 आणि 21 हेक्टर जो आहे त्याच्यात रन ऑफ कोएफिशियंट आहे 0.8 आणि हा जो 10 हेक्टरचा एरिया आहे याचा रन ऑफ कोएफिशियंट जो आहे तो आहे 0.8. आता याचा डायरेक्ट ऍव्हरेजिंग करू शकतो आपण, पण ते चुकेल. त्याचं रिझन हे आहे की इथे एरिया सेम नाही आहेत. सगळे एरिया सेम असले तर डायरेक्ट ऍव्हरेज करायचा. म्हणजे हे जर एरिया इक्वल असते, सगळं इक्वल असते एरिया, हा पण 10 हेक्टर, हा पण 10, आपण 10, आपण 10, तर मग आपण डायरेक्टली हे ज्या व्हॅल्यूज आहेत यांचा ऍव्हरेज केला असता. पण सिन्स एरिया इज डिफरंट and for them values of k are different, runoff coefficient, equivalent runoff coefficient needs to be calculated. ठीक है. सो इक्विवॅलंट रन ऑफ कोएफिशियंटचा फॉर्म्युला आहे के इक्विवॅलंट इज इक्वल टू टोटल एरिया पैकी जो A1 आहे हा फॅक्टर झाला फॉर रन ऑफ कोएफिशियंट K1 प्लस टोटल एरिया A2 आउट कन्सर्न एरिया A2 आउट ऑफ टोटल एरिया समेशन A ज्याचा रन ऑफ कोएफिशियंट K2 आहे. नंतर K3 जो आहे या K3 चं वेटेज कसं निघेल A3 अपॉन समेशन A आणि जो K4 आहे त्याचं वेटेज फॅक्टर कसा निघेल A4 अपॉन समेशन A. याला बोलतात सिंपली वेटेड मीन मेथड. दिस इज द वेटेड मीन मेथड. सो ही जी वेटेड मीन मेथड आहे त्यानुसार आपण फाइंड करणार की जर K1 चा विचार केला, दिस इज नाउ दिस इज K1, K2, K3, K4, A1, A2, A3, A4. So summation A will be what? 10 plus 20 plus 50 plus 20. So the answer will be 100. Okay. बरोबर ना? 100. बस मग K1 दिलाय, A1 पण माहित आहे, समेशन A किती 100. मग फर्स्ट बघा K1 0.7, A1 10, A1 किती आहे 10 आणि हा 0.7 प्लस K2 काय K2 A2 0.1 into 20, K2 0.1, एरिया 20, टोटल एरिया 100. K3 0.3 into 50, K3 is 0.3, A3 is 50, summation A is 100 आणि रिमेनिंग जो आहे त्याचा K4 is 0.8 टेबल मध्ये दिलाय. रिमेनिंग एरिया किती आहे 20 by 100 0.820. ठीक आहे 0.820. सो याला सॉल्व करावा लागेल. सो द आन्सर कम्स आउट टू बी 7 प्लस हे मल्टिप्लाय करायचे बरं का, हे नाही डिफरंट करायचं. हा जो डिनॉमिनेटर आहे छेद आहे याला तोडायचं नाही, त्याला तसंच राहू द्यायचं. खाली तुम्ही 100 डायरेक्ट लिहून घ्यायचं लास्टला. हे वरच्यांचा गुणाकार करायचा. काही लोक काय करतात हे भाग देऊन देतात,
तर ते चुकीचं होऊन जातं, मग म्हणजे प्रॉब्लेम होऊन जातो, जास्त काम वाढतं. 0.7 into 10 is 7. 0.1 into 20 it is 2. हे 1.5 ही 15 15. ओके, इथे काय होईल तुमचा 20 into 0.12 झाला, हा 5 15 प्लस हा 8 दुने 16 आणि सगळ्यांना भागिले 100. सो आन्सर 16, 17, 18, 18 आणि 15, 18 आणि 15, 33 आणि 7, 40 भागिले 100. इक्विव्हॅलंट रन ऑफ कोएफिशिएंट. ओके, एकदम इझी. नेक्स्ट सेम क्वेश्चन आहे बघा. एक कॅचमेंट एरिया आहे, या कॅचमेंट एरियाचा 30% भाग जो आहे, या 30% भागासाठी रन ऑफ कोएफिशिएंट जो आहे तो 0.4 आहे. आणि रिमेनिंग 70% जो एरिया आहे त्याचा जो रन ऑफ कोएफिशिएंट आहे तो आहे 0.6. तर के इक्विव्हॅलंट काढा असं त्यांनी म्हटलंय. तर ते कसं निघतं, K1 A1 बाय समेशन A प्लस K2 A2 बाय समेशन A. इझी ना. K1 0.4, A1 30% आउट ऑफ 100% म्हणजे 30/100, K2 0.6, A2 70% out of 100%. So 0.4 into 0.3 plus 0.6 into 0.7. हे झाले 12 किंवा मागच्या सारखंच करू आपण. 12 42 भागिले 100. आन्सर है ना. 4 3 1.2 into 10 येतो का 12. 44 54 भागिले 100.54. So the answer is 0.54. Okay, this is done. आता ओके, आता आपल्याला बघायचंय हे 3 न्यूमरिकल्स, हे 1 2 आणि 3, हे आपण न्यूमरिकल डोसच्या अगोदरच्या या आधीच्या एपिसोड मध्ये बघितलं होतं 7.3 मध्ये. ओके, 7.3 मध्ये आपण बघितलं होतं. तर हे MCQs जे आहेत ते आपण सॉल्व्ह करू. बघा, एक ऑर्डिनेट आहे. आता ज्यांनी अगोदरचा बघितला नाही व्हिडिओ त्यांनी आधी बघा, कारण हे 3 MCQ त्याच्यामध्ये आपले कव्हर केलेत, आपण एक्स्ट्रा घेतले तिथे. ऑर्डिनेट ऑफ 3 hour फ्लड हायड्रोग्राफ, 3 तासाचा फ्लड हायड्रोग्राफ आहे, त्याचा ऑर्डिनेट त्यांनी दिलाय. आता सगळ्यात अगोदर फ्लड हायड्रोग्राफचा ऑर्डिनेट वरून तुम्ही कशावर जातात, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ वर जातात आणि तिथून तुम्ही युनिट हायड्रोग्राफ वर जातात. ओके, आता बेसिकली काय आहे, 3 वेगळ्या गोष्टी आहेत. इकडून इकडे जर जायचं असेल तर बेस फ्लो मायनस करावा लागतो, इकडून इकडे यायचं असेल तर बेस फ्लो हा ऍड करावा लागतो. इकडून इकडे जायचं असेल तर भागिले n करावा लागतो आणि इकडून इकडे जायचं असेल तर गुणिले n करावा लागतो. मग आता त्यांनी जो आपल्याला दिलाय तो फ्लड हायड्रोग्राफ दिलाय का,
ऑर्डिनेट ऑफ 3 आवर फ्लड हायड्रोग्राफ. हा 3 तासाचा फ्लड हायड्रोग्राफ आहे. ठीक आहे, तर हा 2 सेंटीमीटर डेप्थ पासून मिळालेला आहे. म्हणजे इथे एन ची व्हॅल्यू किती आहे? एन इज इक्वल टू 2 सेंटीमीटर आहे. बघा एकदम सिम्पलेस्ट मेथड सांगतोय सॉल्व्ह करायची. फ्लड हायड्रोग्राफचा त्यांनी ऑर्डिनेट किती दिलाय तो आधी बघा. त्यांनी दिलाय ऑर्डिनेट 120 मीटर क्यूब पर सेकंद. ओके, आता त्यांनी असं म्हटलं की पीक ऑर्डिनेट 2 आर युनिट हायड्रोग्राफचा काय असेल, म्हणजे इथला क्यूपी त्यांनी विचारलाय, तर सगळ्यात अगोदर डीआरएच करावं लागेल. आता इकडून इकडे जायचं असेल तर बेस फ्लो काय करावा लागतो? वजा करावा लागतो. मग मला सांगा इथून वजा बेस फ्लो जर केला तर किती आन्सर येतं? बेस फ्लो इथे दिलाय त्यांनी, किती दिलाय बघा, 20 दिलाय, 20. म्हणजे मग 120 वजा 20 केला तर किती येतो? 100 येतो. ओके, झालं. आणि इकडून इकडे परत जायचं असेल तर काय करावं लागेल? भागिले एन करावं लागेल. एन ची व्हॅल्यू दिली का 2, म्हणजे हा किती येऊन जाईल? 50 येऊन जाईल. आहे का 50? आहे. सिंपल आन्सर आहे. लॉजिकल रिझनिंग टाइप वाटलं ना? आता बघा परत तेच की आपल्याकडे कन्सेप्ट सिंपल आहे की तुमच्याकडे एक फ्लड हायड्रोग्राफ असतो, नंतर एक डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ असतो, एक युनिट हायड्रोग्राफ असतो. ओके, फ्लड हायड्रोग्राफ, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ, युनिट हायड्रोग्राफ. मी आताच बोललो की फ्लड हायड्रोग्राफहून इकडे जायचं असेल तर बेस फ्लो काय करा? वजा करा. डीआरएच वरून फ्लड वर यायचं असेल तर बेस फ्लो काय करा? ऍड करा. डीआरएच वरून युनिट हायड्रोग्राफ वर जायचं असेल तर भागिले एन करा. आणि युनिट हायड्रोग्राफ वरून डीआरएच वर जायचं असेल तर गुणिले एन करा. मग आता तुम्हाला काय दिलंय ते बघा. तुम्हाला दिलेलं आहे की रेनफॉल एक्सेस वॉज 3 सेंटीमीटर. ऑर्डिनेट ऑफ 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ इज 220. मग युनिट हायड्रोग्राफचा ऑर्डिनेट दिलाय तुम्हाला, सॉरी फ्लड हायड्रोग्राफचा, म्हणजे याचा ऑर्डिनेट दिलाय किती? याचा ऑर्डिनेट दिलाय तुम्हाला किती दिलाय? 220. बेस फ्लो दिलाय का? बेस फ्लो दिलाय 10. ओके, 10. डायरेक्ट रन ऑफ, व्हॉट विल द पीक ऑर्डिनेट ऑफ डीआरएच? डीआरएच चा पीक विचारलाय त्यांनी, इथला डिस्चार्ज विचारलाय. ठीक आहे, हे विचारलंय. ठीक आहे, बघा मग दिलेलं काय? फ्लड हायड्रोग्राफ दिलाय, बेस फ्लो दिलाय का? दिलाय 10. व्हॉट विल द पीक ऑर्डिनेट ऑफ 2 आर डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ? म्हणजे फक्त याचं विचार. मला सांगा इथून इथे जायसाठी काय करावं लागतं? 220 मधून बेस फ्लो काय करावा लागतो? वजा करावा लागतो. 10 वजा केला तर किती येतं आन्सर? 210 येतं. आहे का उत्तर? आहे. सिंपल. थर्ड बघा आता, चला. इन्फिल्ट्रेशन इंडेक्स दिलाय. काय दिलाय? इन्फिल्ट्रेशन इंडेक्स दिलाय. इफेक्टिव्ह रेनफॉल दिलाय 4 सेंटीमीटर. स्टॉर्म ड्युरेशन दिलाय 2 तास. व्हॉट विल द पीक ऑर्डिनेट ऑफ 2 आर युनिट हायड्रोग्राफ? बघा आता इथे असतो तुमचा युनिट हायड्रोग्राफ, इथे असतो तुमचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ, आणि इथे असतो तुमचा फ्लड हायड्रोग्राफ. त्यांनी आपल्याला विचारलंय व्हॉट विल द पीक ऑर्डिनेट ऑफ 2 आर युनिट हायड्रोग्राफ, म्हणजे हे विचारलंय आपल्याला. इफ ऑर्डिनेट ऑफ फ्लड हायड्रोग्राफ वॉज 280, म्हणजे हा जो आहे हा तुमचा 280 आहे. बेस फ्लो किती आहे? 20 आहे. मग वजा 20 जर केला तर डीआरएच मिळेल, तर किती भेटेल? वजा 20 करा, हा भेटेल डीआरएच. 260 होऊन जाईल. आता इथून इकडे जायचं असेल तर काय करावं लागतं? भागिले एन सेंटीमीटर करावा लागतो. म्हणजे तुम्ही 260 डिवाइड बाय एन केलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. कसलं? युनिट हायड्रोग्राफचं. ओके, 260 पण एन, पण मग एन तर नाही ना आपल्याकडे. मग एन कसा काढतात? आता एन म्हणजे काय? रन ऑफ आहे. तुम्ही रिपीट बघा व्हिडिओला, बाकी काही नाही. तो कसा निघेल? तो निघेल रेनफॉल मायनस इन्फिल्ट्रेशन करून. रेनफॉल किती आहे? रेनफॉल दिलाय का? इफेक्टिव्ह रेनफॉल 4 सेंटीमीटर. बरोबर आहे का? रेनफॉल जो दिलाय तो दिलाय 4 सेंटीमीटर. इन्फिल्ट्रेशन 1 सेंटीमीटर एका तासाला. असा पाऊस 2 तास पडला. 1 गुणिले काय करावं लागेल? 2 करावं लागेल.
कारण हा एक जो आहे तो सेंटीमीटर प्रति तास आहे, त्याला गुणिले 2 तास केलं तर तुम्हाला सेंटीमीटर मिळेल 2 सेंटीमीटर. तो 4 वजा 2 उत्तर येऊन जाईल 2 सेंटीमीटर. बरोबर. मग हा एन किती आला? 2 आला. इथे 2 आला. ही व्हॅल्यू 2 आली. 260/2 किती? 130. आहे का उत्तर? 130. इथे इफेक्टिव्ह शब्द नकोय. इफेक्टिव्हचा अर्थ होतो की रन ऑफ दिलेला आहे. ठीक आहे, फरक आहे दोघांमध्ये. सो अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलं. या लेक्चरचं जर आपण थोडंसं समराईज केलं या लेक्चरला, तर आपण याच्यात बघितला की एन सेंटीमीटरचा एक फॉर्म्युला आहे 0.36 मल्टिप्लाय बाय एरिया अंडर हायड्रोग्राफ डिवाइड बाय कॅचमेंट एरिया इन किलोमीटर स्क्वेअर, हे आपण बघितलं. किंवा दुसरा फॉर्म्युला एन हा मीटर मध्ये भेटतो. तुम्ही सरळ व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ करा, हा मीटर क्यूब मध्ये, आणि इथे तुम्ही कॅचमेंट एरिया इन मीटर स्क्वेअर पुट करा, मला एन सेंटीमीटर भेटतो. ठीक आहे. तिसरं जो फाय इंडेक्स असतो तो असतो रेनफॉल रेट मायनस रन ऑफ सेंटीमीटर मध्ये, म्हणजेच एन सेंटीमीटर अपॉन TRE तासांमध्ये. जर फाय इंडेक्स हा सेंटीमीटर प्रति तास मध्ये असेल तर असा फॉर्म्युला लिहायचा. आणि नेक्स्ट गोष्ट आपण जी बघितली ती आपण बघितली की फ्लड हायड्रोग्राफ वरून डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ मध्ये जाता येतं आणि तिथून पुढे युनिट हायड्रोग्राफवर जाता येतं. युनिट हायड्रोग्राफ वरून इकडे पण येता येतं, इकडून इकडे पण येता येतं. फ्लड हायड्रोग्राफ हे जास्तीचं पाणी आहे, तो बेस फ्लो वजा केला की ऍक्च्युअल डायरेक्ट रन ऑफ भेटेल. युनिट हायड्रोग्राफ जो आहे तो 1 सेंटीमीटर वाला रन ऑफ आहे, हा एन सेंटीमीटर वाला आहे. सो डिवाइड बाय एन केलं तर 1 सेंटीमीटर साठी मिळतो. हाच एन गुणिले केला तर परत ही व्हॅल्यू भेटेल. हे वजा बेस फ्लो केलं तर हे भेटतं, तसं अधिक बेस फ्लो केलं तर हे भेटेल. ओके. सो अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. सो काही प्रॉब्लेम असेल तर सिंपली तुम्ही हा रिपीट बघू शकतात व्हिडिओ. ठीक आहे. आणि फार इझी आहे, तसं काही प्रॉब्लेमॅटिक वाटलं तर रिपीट बघितला तरी तुम्हाला कळणारच आहे. नाही जर कळलं तर मे बी तुम्ही याच्यावर पण तुमचे डाउट्स पोस्ट करू शकतात. ओके. सो हे सगळं आपलं प्रॉपर झालंय असं मला वाटतं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण न्यूमरिकल डोसच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इरिगेशन इंजिनिअरिंग वरती न्यूमरिकल्स कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि कमेंट मध्ये तुम्ही मला फीडबॅक द्या. कुठलीही गोष्ट तुम्हाला वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगत चला, लाईक करत चला व्हिडिओला आणि शेअर करा. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच.